जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, मातंग एक तुटीचा विजय असो, मातंग एक तुटीचा विजय असो। अनुसूचित जाती आरक्षणाचे अ, ब, क, ड वर्गीकरण करा। भारतीय लहुजी सेनेची तहसीलदार कार्यालयाकडे मागणी। उल्हासनगर, राज्यातील अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून वंचित घटकांना न्याय मिळावा या मागणीसाठी भारतीय लहुजी सेना व युवा लहुजी सेनेच्या वतीने उल्हासनगर तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राज्य शासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या ऐतिहासिक आदेशान्वये राज्यातील अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य शासनास प्राप्त झाले आहेत। या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने निवृत्त न्यायमूर्ती श्री अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती देखील गठीत केली आहे। भारतीय लहुजी सेनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की आरक्षणाचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करताना वास्तविक परिस्थितीचे पारदर्शक सर्वेक्षण करण्यात यावे। अनुसूचित जातीमधील जे घटक अद्यापही मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत त्यांच्या मागासलेपणाचा वस्तुनिष्ठ अहवाल घेऊनच उपवर्गीकरण लागू करावे। मातंग समाजासह इतर वंचित घटकांनी या मागणीला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे। हे निवेदन तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार यांनी स्वीकारले असून त्याच्या प्रती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्या आहेत। यावेळी ज्ञानेश्वर साठे, रघुनाथ खैरनार, हरिचंदर आल्हाट, डॉक्टर जे मानकर, अनिल धुळे, तालुका अध्यक्ष दीपक घुले, दगडू खवळे, विजय वाळसे आणि संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते। भारतीय लहुजी सेनेच्या वतीने जे संपूर्ण महाराष्ट्रभर आज अनुसूचित जातीचं अबकड उपवर्गीकरण हा मुद्दा गाजतो आहे, या मुद्द्याला त्यांनी पाठिंबा देण्यासाठी आज हे तहसीलदार कार्यालय उल्हासनगर येथे निवेदन देण्यात आलेलं आहे। आणि महाराष्ट्रभर सध्या म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्रामध्ये कर्नाटकाच्या आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवर अबकड उपवर्गीकरण व्हावं अशी मागणी जोर धरत असताना आज संपूर्ण तशी समितीसुद्धा महाराष्ट्र शासनाने गठीत केलेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातून जातीय अहवाल हा निरीक्षणाचा अहवाल सादर केलेला आहे आणि त्या निरीक्षणाच्या अहवालानुसार आता भारतीय जनता पक्ष, शिवसेना हे जे लोक सत्तेत आहेत यांना हा मुद्दा नक्कीच पोषक असल्यामुळे आणि त्यामुळे समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे। अनुसूचित जातीचे सगळेच बांधव हे आपले भाऊ आहेत। आम्ही एकमेकांच्या सुखादुखात धावून जाणारे मंडळी आहोत आणि अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा जो मुद्दा आलेला आहे हा आपल्याच घरामध्ये चार चुली मांडण्याचा मुद्दा आलेला आहे। परंतु ठीक आहे, त्याने जर नक्कीच आपल्याला सामाजिक एकता, सामाजिक समता जर मिळवता आली तर आम्ही त्याचं स्वागत करू आणि या माध्यमातून जे वंचित घटक आहेत अनुसूचित जातीतील 59 जाती अनुसूचित जातीमध्ये आहेत त्याही घटकाला पुढे घेऊन जाण्यासाठी अनुसूचित जातीचा हा वर्ग पुढे येणार आहे, त्याला कुठलाही विरोध करणार नाही। आणि भारतीय जनता पक्षाचा जो अजेंडा आहे की या फोडा आणि राजकारण करा त्या मुद्द्याला आम्ही आजही विरोध करू आणि आम्ही आमच्या अनुसूचित जातीच्या बांधवांना एकतेचा आणि समतेचा संदेश देण्याचा प्रयत्न या अबकड वर्गीकरणातून करू। आम्ही या भाजप धार्जिन्या अजेंड्याला नक्कीच बळी पडणार नाही आणि मनुवादी लोकांचे कधीच आम्ही विचार आमच्या विचारापर्यंत, डोक्यापर्यंत पोहोचून घेणार नाही। आम्ही भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी पुढे निघालेलो आहे आणि अनुसूचित जातीचा विकास, संपूर्ण विकास हेच आंबेडकरवाद्यांचं ध्येय असणार आहे। त्यामुळे आम्ही या अबकड वर्गीकरणातून नक्कीच समतेचा संदेश देण्याचं आणि विषमतेची जी काटे आहेत त्याला संपवण्यासाठी अबकड वर्गीकरणाचं समर्थन करणार आहोत। कारण काही ठिकाणी असं झालेलं आहे
की अबकडं वर्गीकरण न करता अनुसूचित जातीच्या काही विशिष्ट लोकांपर्यंतच किंवा काही विशिष्ट कुटुंबापर्यंतच या आरक्षणाचा लाभ झालेला आहे. त्यामुळे एकाच गावातील एक श्रीमंत आणि एक गरीब अशी खोल दरी निर्माण झालेली आहे. जरी हे गरिबी हटाव आरक्षण नसेल तरीही समतेचा संदेश आपण आपल्या समाजामध्येच देणं अपेक्षित आहे. रिप्रेझेंटेशनसाठी सुद्धा समता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येकाला समान संधी मिळावी, जातीमध्ये सुद्धा समान संधी मिळाव्यात, त्यासाठी हा अबकडं आरक्षणाचा मुद्दा नक्कीच योग्य आहे आणि तो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आधारूनच हे अबकडं वर्गीकरण सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वानुसार या समितीच्या निरीक्षणानुसार सध्या महाराष्ट्रभर ही कारवाई होत आहे आणि त्यासाठी भारतीय लहुजी सेनेचा हा जाहीर पाठिंबा आज इथं आम्ही दिलेला आहे. तहसीलदार कार्यालय भारतीय लहुजी सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे की वर्गीकरण अबकडं वर्गीकरण महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर जाहीर करावा आणि मातंग समाजाला आणि वंचित समाजाला न्याय द्यावा हीच आमची मागणी आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं की 13% आरक्षण हे सर्व वंचित समाजाला मिळलं पाहिजे. कारण की 13% आरक्षणामध्ये 60 जातीचं विभाग आहे, तर त्या समाजाला समान अधिकार मिळाला पाहिजे म्हणून बाबासाहेबांना हे मान्य होतं. म्हणून महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावा, अबकडं वर्गीकरण जाहीर करावा हीच विनंती. आज रोजी भारतीय लहुजी सेनाच्या वतीने माननीय सेनाप्रमुख विमलताई रेड्डी यांच्या आदेशावरून आज तहसील अधिकारी साहेब यांना भारतीय लहुजी सेनाच्या वतीने आज निवेदन देण्यात येत आहे. कारण आज आम्हाला खऱ्या अर्थानं वंचित जातीच्या हिसाबानं आमचं आरक्षण हे वर्गीकरण अ ब क ड अशाप्रमाणे झालं पाहिजे. याकरताना आमचा आज तहसील अधिकारी साहेबांना आम्ही आज निवेदन दिलं. आज भारतीय लहुजी सेनाचे सर्व कार्यकर्ते आज इथं येऊन डॉक्टर जे मानकर असतील, काही कार्यकर्ते आले, परत हरिदादा आल्हाड पत्रकार आणि आमच्या संघटनाचे भारतीय लहुजी सेनाचे प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र राज्याचे हे सुद्धा उपस्थित आहे आणि काही कार्यकर्ते बी या निवेदनाला देण्यासाठी सर्व उपस्थित राहिले. आज आम्ही शासनाला हे विनंती करतो की वर्गीकरणाचा विचार प्रामाणिकपणाने हातात घेऊन हे वर्गीकरण झालं पाहिजे. या करताना आमचे हे निवेदन आम्ही तहसील अधिकारी साहेबांना दिलेलं आहे.